नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो। तर ज्या गोष्टीची प्रतीक्षा महाराष्ट्रातल्या जवळपास 11 करोड शेतकऱ्यांना आहे, त्या गोष्टीची पूर्तता आता या काही दिवसांमध्ये होणार आहे। म्हणजेच PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ज्यांनी जे एलिजिबल आहेत अशा लोकांच्या खात्यात हे येत्या काही दिवसांमध्ये हे जमा होणार आहेत। तुम्हाला माहिती असेल, मागचा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास 15 तारखेच्या जवळपास हा ऑक्टोबर महिन्याचा PM किसानचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता। म्हणजे जवळपास त्याचे लाभार्थी जवळपास 11 करोड हे लाभार्थी होते त्यामध्ये। तर जवळपास 2 महिन्याच्या वरती, 2.5 महिन्याच्या वरती, 3 महिन्याच्या वरती हे होऊन गेले होते। तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ते 19व्या PM किसान योजनेच्या हप्त्याची। तर त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे। म्हणजे जवळपास 24 फेब्रुवारी 2025ला PM किसान योजनेचा 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे ही तारीख तशी ऑफिशियली आहे। 24 फेब्रुवारीला एक कार्यक्रम आहे आपल्या पंतप्रधानांचा, नरेंद्र मोदी यांचा। सो त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या हप्त्याचं वितरण हे होऊ शकतं। तर ही महत्त्वाची बातमी प्रत्येक शेतकऱ्यांना एक आनंददायी बातमी आहे। त्याशिवाय नमो किसान योजनेचा सुद्धा हप्ता यामध्ये मिळण्याची शक्यता आहे। पण तो हप्ता जरी समजा मागे पुढे झाला असला, पण PM किसान योजनेचा हप्ता हा 24 फेब्रुवारीला आपल्या बँक खात्यामध्ये ऑटोमॅटिकली DBT हा होऊन जाणार आहे। तर ही महत्त्वाची बातमी आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी। याचे जवळपास म्हणजे तुम्हाला माहिती असेल, 18व्या इन्स्टॉलमेंटला जवळपास 11 करोड शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला होता। आता या 19व्या हप्त्यासाठी किमान तेवढे आहेत का त्यापेक्षा कमी झाले आहेत। म्हणजे त्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा आता अटी, नियम, शर्ती ह्या लागू झालेल्या आहेत। काहींचे बँकेचा काय इश्यू असू शकतो, काहींचा KYCचा इश्यू शकतो। त्यामध्ये थोडंसं प्लस मायनसचा आकडा होऊ शकतो। पण बहुतांश लोकांना याचा 19वा हप्ता हा या महिन्यामध्ये 24 तारखेला हा जमा होणार आहे। तर ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। म्हणजे त्या लोकांना एक आशा आहे त्या हप्त्याची की केव्हा मिळणार आहे। बऱ्याचशा लोकांना आता यामध्ये काहींची KYC करायची राहून गेली असेल, काहींचं मोबाईल नंबर अपडेट करायचा राहून गेला असेल, काहींचं पॅन अपडेट करायचं राहून गेलं असेल। अशा सर्वांच्या अपडेट करण्यासाठी आता थोडासा कालावधी, 8 ते 10 दिवसांचा कालावधी आपल्याकडे आहे। त्याच्या आधी तुम्ही तुमची KYC करून टाका। बँक का पासबुक असेल, अकाउंट असेल ते अपडेट करा, त्याला मोबाईल नंबर अपडेट करा। ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या 8 ते 10 दिवसांमध्ये करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही केल्या नसतील तर ह्या अवश्य करून घ्या। म्हणजे तुमचा जो 19वा हप्ता हा ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यामध्ये DBT हा होऊन जाईल। समजा काही कारणास्तव तुमच्या खात्यामध्ये जर नाही आला तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो। प्रॉब्लेम म्हणजे एकच आहे, तुमची KYC ही असणं गरजेचं आहे। म्हणजे मागच्या इन्स्टॉलमेंटच्या वेळीसुद्धा ही अट प्रत्येक शेतकऱ्यांना घालून गेली होती की तुम्ही 18व्या इन्स्टॉलमेंटच्या आधी तुमची KYC ही करून घ्यावी। तर आता काहींनी केले नसेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे, तुमची KYC ही करून घ्या। तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला अटॅच करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही 19व्या इन्स्टॉलमेंटसाठी। तर चला, ही माहिती तुम्हाला पोहोचवायची होती। ही माहिती जास्तीत जास्त लोकांना नक्कीच शेअर करा आणि आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।